Yes, hello student. Good afternoon, all of you. Good morning. Sorry. Good morning, sir. Okay. तर लास्ट लेक्चरला आपण व्हिज्युअल डिफेक्ट्स बघितले होते टॅबलेटचे आणि या लेक्चर मध्ये आपण टॅबलेट कोटिंग बघणार आहोत. तर व्हिज्युअल डिफेक्ट्स मध्ये काय काय बघितलं होतं आपण? कॅपिंग, लॅमिनेटिंग, चिपिंग, पिकिंग, मोटलिंग, बरोबर? Cracking, क्रॅकिंग. तर मोस्टली कॅपिंग कशाला म्हणतात टॅबलेट मध्ये? व्हॉट इज कॅपिंग? fracture occurs at the top of tablet. ओके. टॅबलेटचा टॉपचा जो पार्ट आहे तो सेपरेट होतो पंचला, बरोबर. देन लॅमिनेटिंग मध्ये काय होतं, टॅबलेट आपली दोन डिस्टिंक्ट लेअर किंवा त्यापेक्षा जास्त लेअर मध्ये सेपरेट होते, बरोबर ना. देन स्टिकिंग मध्ये काय होतं? पिकिंग अँड स्टिकिंग मध्ये काय होतं, तर टॅबलेटचा जो पोर्शन आहे तो एक तर डाय कॅव्हिटीला नाहीतर पंचला चिटकून राहतो, त्याला म्हणायचं पिकिंग अँड स्टिकिंग. पिकिंग मध्ये पंचला स्टिक होतो आणि स्टिकिंग मध्ये डायजला स्टिक होतो. ओके. देन मोटलिंग म्हणजे काय? Uneven distribution of color. ओके, समजलंय. Now we will discuss tablet coating. So what are the reasons behind tablet coating? First is to mask the taste, odor or color of the drug, improving the product appearance, particularly where there are visible difference in tablet from batch to batch. Okay. तर टेस्ट, ओडर आणि मास्क ड्रगचा कमी करायला टॅबलेट कोटिंग केलं जातं. ऑल्सो प्रोडक्टचा अपिअरन्स वाढवण्यासाठी आणि जर कलर मध्ये टॅबलेटचा काही डिफरन्स असेल तर तो डिफरन्स ओव्हरकम करण्यासाठी. ओके. देन also coating provides physical protection to the tablet during handling, particularly in high speed packaging or filling. Okay. Then also it provides chemical protection from its surroundings. Basically that is moisture, light, there may be sunlight. केमिकल प्रोटेक्शन का द्यावं लागेल टॅबलेटला? तर जे केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत टॅबलेट मध्ये ते डिग्रेड होऊ शकतात जर कॉन्टॅक्ट मध्ये एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर. दॅट्स वाय टॅबलेट कोटिंग इज रिक्वायर्ड. Also to protect the drug from gastric environment of stomach. जर एंटरिक कोटेड टॅबलेट असेल तर त्याचं गॅस्ट्रिक इंटेस्टाईन मध्ये गॅस्ट्रिक फ्लुइड मध्ये डिझॉल्व करायचं चुकीचं ठरेल, कारण स्टमक मध्ये ऍसिडिक पीएच असतो, बरोबर ना. These are the reasons behind the tablet coating.
Then now we will discuss type of coating. In that first, that is sugar coating. शुगर कोटिंग हे वाईड प्रोसेस आहे फार, त्यामध्ये बऱ्याच स्टेप्स इन्क्लूड होतात. शुगर कोटिंग इज अ मल्टी स्टेप कोटिंग प्रोसेस. Also this process involves sugar application on tablet surface. So 10 steps involved in sugar coating is sealing, subcoating, syruping, that is smoothing, finishing and polishing. Okay. Then we'll see first seal coating. Seal coating काय करतं? What is its function? That it prevents the moisture penetration into the tablet. Moisture जे आहे एन्व्हायरमेंट मधलं, जे टॅबलेट ला अफेक्ट करेल मॉइश्चर पेनिट्रेशन झाल्यावर, ते प्रिव्हेंट करतं. आणि त्या टॅबलेट मध्ये मॉइश्चर जाण्यापासून रोखतं seal coating. Okay. For seal coating we are using shellac, zinc, oleic acid, polyethylene glycol, alcohol and methyl chloride. Okay. तर झिन पाहिलं तर काय, झिन इज अल्कोहोल सोल्युबल प्रोटीन डेरिव्हेटिव्ह. ओके. अँड शेलॅक हा मोर इफेक्टिव्ह आहे. कशामुळे शेलॅक मोर इफेक्टिव्ह असेल? येस, बिकॉज ऑफ पॉलिमरायझेशन. शेलॅकचं पॉलिमरायझेशन झालं आणि सीलिंग साठी पॉलिमर इम्पॉर्टंट आहे. ओके. पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं? Remember pre-formulation studies. What is polymerization? Continuous chain reaction. Okay. आणि सील पॉलिमरचं सील अप्लाय केल्यामुळे काय होईल? टॅबलेटचा डिसइंटिग्रेशन अँड डिसॉल्युशन रेट वाढेल. बरोबर ना? आणि टॅबलेट जास्त वेळ घेईल डिसइंटिग्रेट अँड डिसॉल्व्ह व्हायला गॅस्ट्रोइंटेस्टायनल फ्लुइड मध्ये. ओके. देन सबकोटिंग स्टेप. The subcoating step मध्ये काय आहे? Why it is applied subcoating step? तर टॅबलेट मध्ये युनिफॉर्म एजेस तयार होण्यासाठी सबकोटिंग स्टेप आपण अप्लाय करतो. टू बिल्ड अप द टॅबलेट साइज, सबकोटिंग इन्क्रीजेस टॅबलेट वेट. सबकोटिंग काय करतं? टॅबलेटचं वेट इन्क्रीज करतो. कितपर्यंत? अप टू 50% to 100% पर्यंत. ओके. म्हणजे टॅबलेटचे एजेस जर क्लिअर नसतील तर कुठूनही ब्रेक असतील तर त्यासाठी सबकोटिंग केलं जातं. पर्टिक्युलरली टॅबलेट मध्ये जे फिलर आहेत मध्ये फिलर ऍड करून त्या टॅबलेटचं वेट इन्क्रीज केलं जातं. ओके. फिलरला दुसरा शब्द काय? यस, फिलर्स. फिलरला काय म्हणतो?
बाइंडिंग एजंट म्हणतो ना, बरोबर आहे का? यस, फिलर्स. व्हॉट इज रोल काय फिलर्सचा टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये? Increase the bulk. ओके. मग फिलर्सला अजून दुसरा शब्द काय? दीज आर बल्किंग एजंट्स. बरोबर ना? बल्क इन्क्रीज करतात म्हणजे बल्किंग एजंट असतील, नाही का? तर एक्झाम्पल काय आहेत त्याचे? जिलेटिन, शुगर केन पावडर, कॉर्न सिरप, syrup, only syrup, simple syrup, and distilled water and gum acacia. ओके. त्यानंतर थर्ड स्टेप आहे शुगर कोटिंग मध्ये सिरपिंग. सिरपिंग मध्ये काय होतं, जर सब कोटिंग मध्ये टॅबलेटच्या सब कोटिंग प्रोसेस मध्ये जर काही टॅबलेटच्या सरफेसवर काही इम्परफेक्शन राहिले असतील तर हे काय करतो, सिरपचं कोटिंग करतो, सिरप अप्लाय करतो त्या टॅबलेटवर. ओके. आणि सिरपचं कॉन्सन्ट्रेशन जनरली काय असतं? व्हॉट इज सिरप कॉन्सन्ट्रेशन जनरली? सिरप मध्ये शुगरचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं? 66.7%. ओके, इन बिटवीन 60 to 70%. याचं आयपी मध्ये, इंडियन फार्माकोपिया मध्ये वेगळं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि युएसपी मध्ये सॉरी बीपी मध्ये, ब्रिटिश फार्माकोपिया मध्ये वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन आहेत अकॉर्डिंग टू सिरप, फॉर सिरप. ओके. बेसिकली शुगर सॉलिड असते की त्याच्यात मेन कंटेंट राहतं आपलं टॅबलेट. ओके. तर पर्पज काय आहे सिरपिंगचा? व्हॉट इज पर्पज ऑफ सिरपिंग? आता सांगितलं. Clear the imperfection. ओके. टू ओव्हरकम or to avoid the imperfection in the step of subcoating. Then polishing. तर कन्स्टिट्यूएंट कुठले कुठले यूज करतात सिरपिंग मध्ये? तो कलरिंग एजंट यूज करतात. देन सब कोटिंग पावडर्स यूज करतात, लाइक कॅल्शियम कार्बोनेट, शुगर केन पावडर, देन कॉर्न स्टार्च यूज करतात, सिरप आणि डिस्टिल वॉटर सुद्धा यूज करतात. देन पॉलिशिंग. पॉलिशिंग मध्ये काय, टॅबलेट पॉलिश केली जाते इन स्टँडर्ड कोटिंग पॅन. कोटिंग पॅन असतात बघा. कोटिंग पॅन म्हणजे एक सांगतो, एक डेऱ्यासारखं, डेऱ्याच्या आकाराचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. ते 40 डिग्रीला त्याचा अँगल 40 डिग्री असतो आणि त्यामध्ये आपल्या टॅबलेट जे मॅन्युफॅक्चर केलेले आहे, ज्यांना की कोट करायचंय त्या टॅबलेट टाकला जातात. ओके. देन पॉलिशिंग एजंट कुठले आहेत? तर कॅर्नोबा वॅक्स आहे, त्यानंतर बीज वॅक्स आहे, पॅराफिन वॅक्स आहे, ओके. देन व्होलाटाइल ऑइल सॉल्व्हंट्स आहेत, पॉलिशिंग एजंट्स.
देन फिल्म कोटिंग. समजलंय सिरप कोटिंग? यस. सिरप कोटिंग मध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात? पहिल्यांदा सिलिंग, दुसरं सब कोटिंग, तिसरं सिरपिंग आणि चौथं पॉलिशिंग. ओके. यस. देन फिल्म कोटिंग. यामध्ये फक्त एकच स्टेप आहे फिल्म कोटिंग मध्ये. इन दिस प्रोसेस of coating involves only single step or only single stage. Okay. In that process involves spraying coating solution. Okay. यामध्ये काय होतं, फिल्म कोटिंग मध्ये एक कोटिंग पॅन असतो आणि त्यामध्ये टॅबलेट, आपल्या सगळ्या ज्या टॅबलेट आहेत त्या टॅबलेट ठेवलेल्या जातात आणि ज्यामध्ये त्या पॅन मध्ये जे टॅबलेट ठेवले त्याला म्हणायचं टॅबलेट बेड. ओके. आणि ते कोटिंग जे मटेरियल आहे आपलं ते या टॅबलेट वर आपण स्प्रे करतो. ओके. स्प्रेयर म्हणजे फिल्म फॉर्मिंग एजंट. आता फिल्म फॉर्मिंग एजंटचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नॉन एंट्रिक फिल्म फॉर्मर्स आणि दुसरं म्हणजे एंट्रिक फिल्म फॉर्मर्स. ओके. नॉन एंट्रिक फिल्म फॉर्मर्स कुठले कुठले आहेत किंवा त्याचा रोल काय आहे नॉन एंट्रिक फिल्म फॉर्मर्सचा? तर युनिफॉर्म फिल्म तयार करतात. टॅबलेट वर हे नॉन एंट्रिक फिल्म फॉर्मर जे आहेत ते युनिफॉर्म फिल्म तयार करतात विथ डिझायर्ड मेकॅनिकल स्ट्रेंथ, जे की जास्त लवकरात लवकर तुटणार पण नाही, डिसइंटिग्रेट पण होणार नाही. जर मेकॅनिकल स्ट्रेस असेल, ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग असेल, ड्युरिंग ट्रान्सपोर्टिंग असेल, त्यावेळेस या ज्या टॅबलेट्स आहेत त्या स्टेबल राहतील. ओके. तर एक्झाम्पल काय आहेत? HPMC. व्हॉट इज HPMC? What is HPMC? Hydroxypropyl methyl cellulose. क्वेश्चन विचारतील हा MCQ मध्ये. नॉन एंट्रिक फिल्म फॉर्मर्स. एक्झाम्पल कुठलं तरी एक चुकीचं असेल किंवा एकच बरोबर असेल. HPMC म्हणजे काय? तर हायड्रॉक्सीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज. MHEC म्हणजे काय असेल मग? यस. मिथाइल हायड्रॉक्साइल इथाइल सेल्युलोज. आणि EC म्हणजे? यस. EC म्हणजे सांगा. ethyl cellulose. Yes, ethyl cellulose. Okay. HPC means hydroxypropyl cellulose and povidone. These are the non-enteric film forming agents. त्यानंतर एंट्रिक फिल्म फॉर्मर्स.
द एंट्रिक फिल्म फॉर्मर्स काय करतात, तर जी आपली टॅबलेट आहे ती जेव्हा गॅस्ट्रिक एन्व्हायरमेंट मध्ये जाते तर त्यावेळेस डिसइंटिग्रेट होत नाही. त्याचं कारण जे फिल्म कोटिंग केले आपण त्यामुळं, आणि सो इट्स अवॉइड डिसइंटिग्रेशन इन गॅस्ट्रिक एन्व्हायरमेंट अँड आफ्टर दॅट इट गेट्स, त्यानंतर कशामध्ये रिलीज होईल, तर ते इंटेस्टाईन मध्ये रिलीज होईल. बरोबर ना? त्यामुळं जे एंट्रिक फिल्म फॉर्मर्स आहेत ते काय यूज करतो आपण, तर टॅबलेटचं जे गॅस्ट्रिक टॅबलेटचं जे गॅस्ट्रिक फ्लुइड मध्ये डिसइंटिग्रेशन होणार आहे ते रोखण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी आपण एंट्रिक कोटिंग फिल्म फॉर्मर्स पासून टॅबलेटला कोट करतो आणि किंवा त्या एंट्रिक फिल्म फॉर्मर्स एजंट वापरतो. ओके, कारण का, तर गॅस्ट्रिक फ्लुइड मध्ये टॅबलेटचं डिसइंटिग्रेशन होऊ नये म्हणून. ओके, त्याचे जे फंक्शन्स काय आहेत एंट्रिक फिल्म फॉर्मर्सचे, काय तुमची काय आयडिया आहे, काय फंक्शन्स असतील एंट्रिक फिल्म फॉर्मर्सचे? Yes, anyone? तर काय करेल, प्रोटेक्ट करेल, ऍसिड लायबल ड्रग प्रोटेक्ट करेल गॅस्ट्रिक फ्लुइड पासून. ओके, एक्झाम्पल सांगता येईल, एखादं एक्झाम्पल? एन्झाइम्स असतील, सर्टन अँटीबायोटिक्स असतील. ओके, देन नेक्स्ट, काय करते, गॅस्ट्रिक डिस्ट्रेस असेल किंवा नाजिया वॉमिटिंगचे फिलिंग असतील ड्यू टू इरिटेशन फ्रॉम द ड्रग, ते प्रिव्हेंट करतील. एक्झाम्पल, सोडियम सॅलिसिलेट. Also, next function is to deliver the drug intended for local action in the intestine. Example, intestinal antiseptics असतील. And next, to deliver the drug that are optimally absorbed in the small intestine to their preliminary absorption site. आणि एंट्रिक फिल्म फॉर्मर्स कोट केल्यावर जो आपल्या टॅबलेटचा जो रिलीज रेट आहे हा टाइम रेट वाढेल, आणि टाइम रेट वाढल्यामुळे काय होईल, डिझोल्युशन अँड डिसइंटिग्रेशन रेट पण टॅबलेटचा वाढेल. ओके, देन प्रॉपर्टीज ऑफ एंट्रिक कोटिंग मटेरियल. तर काय प्रॉपर्टीज आहेत कोटिंग मटेरियलच्या? प्रॉपर्टीज काय काय असू शकतात सांगा, कॉमन सांगा. यस, इट रेजिस्ट टू गॅस्ट्रिक फ्लुइड. टॅबलेट जेव्हा स्टमक मध्ये जाईल तेव्हा ती रेजिस्ट करावी लागेल गॅस्ट्रिक फ्लुइडला. बरोबर ना? डिसइंटिग्रेशन होण्यापासून ते रेजिस्ट करावे लागेल. यस, समजतंय? Yes, sir.
Then next, susceptibility and permeability to intestinal fluid. म्हणजे काय? म्हणजे टॅबलेट जे आहे ते इंटेस्टाइन मध्ये जावी आणि ड्रग रिलीज व्हावा. दॅट इज susceptibility and permeability. Okay. Then compatibility with most coating solution components. Compatibility कशाला करावे लागेल? Yes. टॅबलेट कंपॅटिबल का करावे लागेल? स्टॅबिलिटी एनहान्स करण्यासाठी. ओके. टॅबलेट डिग्रेडेशन पासून प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, टॅबलेट डिग्रेडेशन पासून प्रिव्हेंट करायसाठी. बर. आणि एपीआय बरोबर सुद्धा रिएक्ट नाही व्हायला पाहिजे डिग्रेडेशन. Then this film should not be changed on aging. Yes, म्हणजे काही टाइम पास झाल्यावर जे कोटिंग केले टॅबलेट वर ते चेंज व्हायला नाही पाहिजे. As time passes in any environment. Any environment means स्टँडर्ड एन्व्हायरमेंट. जे टॅबलेटला एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणार आहे आपण, त्याचे लिमिट्स ठरलेले आहेत. त्या लिमिट्स मध्ये टॅबलेटची स्टॅबिलिटी वगैरे चेंज व्हायला नाही पाहिजे. ओके. Now we'll see enteric film formers. Enteric film formers कुठले? The cap, cellulose acetate phthalate. Then acrylate polymers. सागर. काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. तर एंट्रिक फिल्म फॉर्मर्स कुठले आहेत? सेल्युलोज एसिटेट थॅलेट. देन acrylate polymers, हायड्रॉक्सी प्रोपाइल मिथाइल सेल्युलोज आणि पॉलिव्हिनाइल एसिटेट थॅलेट. एक एक करून बघूयात आता. कॅप वाईडली यूज करतात कोटिंग मटेरियल मध्ये सेल्युलोज एसिटेट थॅलेट टॅबलेट कोटिंग मध्ये, आणि हायग्रोस्कोपिक नेचर आहे याचं. and it's relatively permeable to moisture and gastric fluid. आणि जी फिल्म फॉर्म होते सेल्युलोज एसिटेट थॅलेट यूज करून ती ब्रिटल असते. देन दॅट्स वाय formulated with hydrophobic film. आणि त्यामुळे काय होतं, ते अचीव होतं. बेटर एंट्रिक फिल्म अचीव होते. ओके. देन acrylate polymers. acrylate पॉलिमरचे दोन टाइप आहेत. दोन फॉर्म आहेत. कुठले? तर युड्राजिट एल and युड्राजिट एस हे दोन फॉर्म आहेत acrylate पॉलिमर्सचे. ओके. देन युड्राजिट एल काय आहे? इज अवेलेबल ऍज अ ऑर्गॅनिक सोल्युशन. ऑर्गॅनिक सोल्युशन मध्ये अवेलेबल आहे, ऑल्सो सॉलिड मध्ये अवेलेबल आहे, आणि अजून एक ऍक्वियस डिस्पर्शन मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि युड्राजिट एस जे आहे ते
It is only available as organic solution and solid. सॉलिड फॉर्म मध्ये फक्त हे युड्राजिट एस जे आहे ते अवेलेबल आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग या अक्रायलिक पॉलिमरचा की ते इंटेस्टायनल फ्लुइड मध्ये सोल्युबल आहे. इंटेस्टायनल फ्लुइड मध्ये ऍट pH 6 to 7 they are soluble in intestinal fluid. Okay. Then hydroxypropyl methyl cellulose phthalate. It is derived from HPMC. Means हे थर्ड एक्झाम्पल आहे त्याचं सेल्युलोज पुढे थॅलेट आहे बरं का. आणि हे कशापासून डिराईव्ह झालंय तर हायड्रॉक्सीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज पासून. ओके. येस चैत्राली मॅडम काय प्रॉब्लेम? येस मॅडम काय प्रॉब्लेम आहे का? No, sir. The hydroxypropyl methyl cellulose phthalate हे डिराईव्ह झाले हायड्रॉक्सीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज पासून. ओके. बाय इस्टरिफिकेशन प्रोसेस. आणि हे स्टेबल आहेत कशापेक्षा? कॅप पेक्षा. कॅप म्हणजे सेल्युलोज असिटेट थॅलेट पेक्षा हे स्टेबल आहे. आणि अक्रायलिक पॉलिमर पेक्षा हे हायड्रॉक्सीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज थॅलेट जे आहेत हे स्टेबल फॉर्म मध्ये आहे. तर सोल्युबिलिटी कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगतात तर बायोबिलिटी ऑफ सम स्पेसिफिक ड्रग्स and it's available in various grades. हे various grades वर सुद्धा अवलंबून आहेत. समजा सिलिका जेल असतं बघा, सिलिका जेल जी 250 260 असं असतं. तर याच फॉर्म मध्ये एक असं आहे तर EHP 55 आणि EHP 50 या ग्रेड्स मध्ये अवेलेबल आहे. ओके. Then we will see types of coating pan. आता म्हणजे कोटिंग इक्विपमेंट कुठले कुठले इक्विपमेंट यूज करतात कोटिंग मध्ये तर स्टँडर्ड कोटिंग पॅन आहे. देन नेक्स्ट परफोरेटेड कोटिंग पॅन आहे अँड फ्लुइडाइज्ड बेड कोटर आहे. we'll see one by one. स्टँडर्ड कोटिंग पॅन हा स्टँडर्ड कोटिंग पॅन आहे. यामध्ये एक पॅन असतो. हा पॅन आहे त्याचा अँगल 40 डिग्री असतो आणि त्याचा डायमीटर जवळपास 8 इंच 8 इंच टू 60 इंच. इट इज बिटवीन 8 इंचेस टू 60 इंचेस. ओके. आणि हा त्याच्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस बरोबर रोटेट होत असतो जेणेकरून टॅबलेट जे कोट करायचे आहेत आपल्याला ते कोटिंग युनिफॉर्म व्हावं यासाठी. ओके. एक एअरचा सप्लाय असतो आणि ही एअर जाण्यासाठी एअर कशासाठी अप्लाय केली जाते तर फ्री कोटिंग व्हायसाठी. एक
टॅबलेटचा एकाच ठिकाणी बसून आहेत. बल्क असल्यामुळं टॅबलेट ग्रॅव्हिटीला बरोबर जाणार, त्यामुळे एकत्र येणार. त्यामुळे आपण एअर सप्लाय करतो, कारण फ्री फॉर्म मध्ये टॅबलेट कोटिंग व्हायसाठी आणि युनिफॉर्म कोटिंग तयार व्हायसाठी. ओके. आणि एअर द्यायला एक एक्झॉस्ट पण असतो. हे टॅबलेट ज्या पॅन मध्ये ठेवल्यात याला म्हणायचं टॅबलेट बेड. ओके. आणि कोटिंग सोल्युशन कसं अप्लाय करतो, तर एक स्प्रेअर असतो. त्या स्प्रेअरच्या मदतीने आपण कोटिंग सोल्युशन त्या टॅबलेटवर अप्लाय करतो. ओके. समजलं स्टँडर्ड कोटिंग पॅन. येस. स्टँडर्ड कोटिंग पॅन समजले का? बोला. नेक्स्ट परफोरेटेड कोटिंग पॅन. परफोरेटेड कोटिंग पॅन मध्ये सगळं सेम, फक्त कोटिंग पॅन कसा असतो, परफोरेटेड असतो. म्हणजे काय होतं, फुल्ली और पार्शली यामध्ये होल्स असतात पॅनला. ओके. आणि एक सेपरेट ट्यूब असेल एअर साठी आणि एक एक्झॉस्ट सुद्धा असेल, एक्झॉस्ट ट्यूब सुद्धा असेल. हे झालं परफोरेटेड कोटिंग पॅन. आणि देन फ्लुइडाइज बेड कोटर मध्ये काय असणार, हा बेड कोटर आहे. हा एक चेंबर आहे, हा चेंबर आहे. हा चेंबर आहे आणि याला खालच्या बाजूने आपण कोटिंग मटेरियल अप्लाय करतो. हे नोझल नुसार, हे नोझल स्प्रे आहे, यात कोटिंग मटेरियल असतं. हे कोटिंग मटेरियल आपण यातून स्प्रे करतो. ओके. आणि ज्यावेळेस एअर स्ट्रीम पास केल्यामुळे टॅबलेटची मुवमेंट कशी होईल, इट इज फ्री मुव्हेबल असतील टॅबलेट आणि अपवर्ड डायरेक्शनने टॅबलेट मूव्ह होतील. ओके. and sprayचा nozzle आहे तो which is located at the bottom of the chamber. ह्या स्प्रेचा नोझल बॉटम चेंबरच्या बॉटमला असल्यामुळे स्प्रे जो आहे तो फाउंटन प्रोड्यूस करणार आणि टॅबलेटवर कोट अप्लाय होणार. ओके. I will show you one video. This is perforated coating pan video. स्क्रीन शेअर होते? यस. Yes, sir. परफोरेटेड कोटिंग पॅन आहे. Will move its horizontal axis. Air stream
इनलेट हे आउटलेट, स्प्रेइंग मध्ये कलरिंग एजंट वापरतात ते अप्लाय करतो आपण कोटिंग वर. To obtain uniformity, समजलं? परफोरेटेड कोटिंग पॅन कसा असतो समजला? यस यस और नो? Yes, sir. Then fluorized wear coat बघा. नाही हा नाहीये, नेक्स्ट लेक्चर मध्ये दाखवतो. ओके. समजलंय कोटिंग? यस बोला, कोटिंग समजलं का? यस गायत्री मॅडम. Yes, sir. ओके. इथे आपलं टॅबलेट चॅप्टर संपतोय. जे क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहेत ते आधी घेतलेल्याच आहेत, त्यामुळे मला नाही वाटत 2-3 वेळा घेतलेत. आणि घ्यायची गरज आहे क्वालिटी कंट्रोल टेस्ट?
यस रिपीट करा सर. रिपीट करू बर नेक्स्ट लेक्चर मध्ये थोडक्यात रिपीट करतो आणि त्यानंतर आपण लिक्विड ओरल सुरू करू. ओके ओके येस और नो. येस सर. ओके प्रेझेंट द्या.